इथून व्यासपीठावरून जर का पाहिलं इथून जर का बघितलं तर मला तुम्ही नुसते शिवसैनिक दिसत नाही या तर पेटलेल्या मशाली दिसत आहेत, मशाली दिसत आहेत. आणि मी एका पद्धतीने गद्दार आणि गद्दारांच्या बापाला धन्यवाद देतो की तुम्ही या मशाली पुन्हा पेटवल्या, त्याच्या स्वतःच्या आणखी गजबजते केले. मी परवाच्या आपल्या वर्धापन दिनाच्या दिवशी जे बोललो आणि ते मी करणार आहे, सुरुवात इथून करतोय की जिथे जिथे गद्दारी झाली तिथल्या मतदारसंघात जाऊन मतदारांची मी माफी मागतोय, तशीच तुमची पण मागतोय. कारण तुम्ही माझा आदेश मानून जो उमेदवार दिला त्या उमेदवाराकडे न पाहता शिवसेना या 4 अक्षराकडे पाहून आणि मशालीवरती लढणारा उमेदवार म्हणून अक्षरशः रक्ताचं पाणी केलं आणि निवडून गेलं. साहजिकच आहे, उमेदवारी मी दिली होती त्याच्यामुळे ही चूक माझी आहे आणि त्या चुकीबद्दल मी तुमची माफी मागतो. हे अनुभव गेल्या 60 वर्षातले. आतापर्यंत अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला, फोडली, तोडली. शिवसेना कशी कमजोर होईल याचा प्रयत्न केला आणि जे अनुभव आले ते अनुभव तुम्हाला सगळ्यांना माहिती, कारण तुम्ही या सगळ्या वाटचालीतले साक्षीदार नव्हे, करते करविते कट्टर शिवसैनिक आहात. कारण अनेक दिली जात आहेत, पण काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी भीती वाटली. आता म्हणून मी सांगितलं ते परत सांगतो की काँग्रेस आणि भाजपा, ज्या भाजपाला ती सुद्धा चूक आपलीच, गल्लीतलं कुत्र विचारत नव्हतं त्याचं बोट धरून आपण मोठं केलं, नाही तर कोण विचारत होते. म्हणजे सुरुवातीला तर यांचं डिपॉझिट जप्त पार्टी म्हणूनच म्हटलं जायचं. अख्ख्या देशात 2 खासदार होते फक्त, काय भाजपा, भार्गव, म्हणजे तसेच लोक आहेत. स्वतःचं काहीच नाहीये, दुसऱ्यांची पोरं ही चोरून 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 मोठी झालेली पार्टी आहे. आणि 2 खासदार असलेला हा पक्ष आज त्या मोठ्या मीडियाचे फिरवतोय. पण काँग्रेस बरोबर 30 वर्ष, म्हणजे आपल्या सगळ्यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेस बरोबरच्या राजकीय वैरात गेली, बरोबर ना. पण तरी कधीही काँग्रेसने शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केला नाही, शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही, जे भाजपने केलेला आहे. जो प्रयत्न भाजपने केला हे भाजपचं पाप आहे. अगदी आणीबाणीच्या काळात सुद्धा तेव्हाचे जे रजनी पटेल होते त्यांनी शिफारस केली होती शिवसेनेवरती बंदी घाला म्हणून. आणि तेव्हा ते जे तिथे कोण उपस्थित होते त्यांनी शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की तो कागद जेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींकडे आला त्यांनी बघितलं याच्यावरती बंदी, त्याच्यावरती बंदी, शिवसेनेचं नाव आलं होतं. त्यांनी म्हटलं शिवसेना, शिवसेना का नाही, शिवसेनेवरती बंदी नाही घालायची, आणि त्यांनी ते नाव खोडून टाकलं होतं. लढा काँग्रेसची झाला, लढे अनेक झाले, आणि ज्याला लढायचं आहे त्यांनी समोर मैदानातून लढा ना. आज जो एक तुम्ही प्रचार करत होता की 19 साली मोदींच्या चेहऱ्यावरती तुमचे निवडून आले, 24 साली मोदींचा चेहरा नव्हता, तो समोर होता. आणि मी म्हणेन की मोदींच्या चेहऱ्यावरती निवडून आले असतील तर कसे, तर हे नको, मोदी नको, म्हणून हे पाहिजे, त्या 60 लोकांनी केलेलं मतदान होतं. मी असं नाही म्हणत माझा चेहरा होता,
अजिबात नाही. तुमची मेहनत आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद, त्यांचा चेहरा. काल एक उपटसुंब उपरा येऊन गेला कुणीतरी कोल्हापूरमध्ये. अरे तुम्ही काय भरती विचार पटकन कळते तुम्हाला. आणि त्याने काय नवीन शोध लावला की आज पण शिवसेना एकच आहे, शिवसेना एकच आहे, ती माझी, आमची, बाळासाहेबांची आहे. विशेष त्या उपऱ्याला एक कळलं नाही की त्याच्या पक्षाचे अध्यक्ष कोणी आहे. सोम्या गोम्या कापसी होऊ शकतो. आज सुद्धा नाव कोण आहे माहिती नाही कोणाला. कारण कोठे उचलतात आणि कोणी एखादं ध्यान त्या खुर्चीवरती बसवतात, झाला भाजपा अध्यक्ष. पण शिवसेना प्रमुख एकच होऊन गेले. पुन्हा दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही, अजिबात होणार नाही. तुझा कोणतरी कुठला तरी पडलेला माणूस उचलून आणून तू तिकडे बसला होता. जसं तू बसला होतास अध्यक्षपदी, तसं आज कोणतरी ध्यान बसवलंय. भाजपाला कोणी अध्यक्ष चालतो, पण शिवसेना प्रमुख हे एकमेव. दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही, लोक स्वीकारणार नाही. आणि महत्वाचा मुद्दा तो उपरा विसरला की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ज्या शिवसेनेची स्थापना झाली ती भूमिपुत्रांच्या लढ्यासाठी झाली. उपरे आमच्यावरती आक्रमण करतायत, आमची संधी हिरावून घेत आहेत. आमची संधी, आमचा न्याय हक्क आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. त्या शिवसेनेचा प्रमुख कोण हा उपरा ठरू शकत नाही. तू उपरा आहेस, उपरा आहेस, तू उपटसुंब आहेस. त्याच्यामुळे तू तुझ्या अवकाशात राहा. आज ही खुर्ची तुझ्या बुडाखाली आहे म्हणून लोक तुला घाबरतात. पण मैदानात आल्यानंतर मला कोणाच्याही तशा सुरक्षेची गरज नाही. हे जसं शिवसेना प्रमुख म्हणतात तसं शिवसेना प्रमुखाने आई जगदंबेने दिलेल्या सुरक्षा मी घरचे जाऊन फिरू शकतो. पण हे उपरे येऊ शकत नाही, फिरू शकत नाही. आणि त्यांनी त्यांचं घर सांभाळलं. जर त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न बघत पडत असतील आणि म्हणून ते दुसऱ्याचे खासदार फोडून स्वतःच्या खुंट्या बळकट करत असतील तर तुमच्या खुंट्याला पहिले मूळ आहेत का बघा. पहिली मूळ आहेत का बघा खुंट्या बळकट करायला. नुसता खुंट्या लावला आहे, बाकी खाली काय, खालीवरती काय नाही. आणि या संतापजनक जो काही प्रकार चाललेला आहे कशासाठी करतायत. भाजपला मी विचारतो कशासाठी खोडताय. इंडियाला विचारतो काय तुझी दाढी वळते का यांनी. हा का दाढीचे केस सुद्धा तुझे खरे आहेत का भाड्याने घेतलेले आहेत नाटकवाल्याकडून की जरा जायचं मला दाढी लावून पाहिजे सांगता येत नाही. आणि एकदा का सगळं दुसऱ्याचं घ्यायचं म्हटलं काय होतं. हा दाढी सुद्धा भाडीची लावत असेल काय सांगावं. स्वतःमध्ये कर्तृत्व नसलं की अशी पाळी येते. आणि आज इथे सुद्धा मी ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्या शाखा प्रमुखांना गेल्या आठवड्यात बोलवलं होतं. सोमवारी बोलवतो गेल्या हो ना रे. कोण शाखा प्रमुख असतील इथे. विभाग प्रमुखांना बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं होतं त्यांच्या तक्रारी होत्याच की वेळेवरती येत नाही, बोलवलं तर वेळ देत नाही, कधी भेटत नाही, काय नाही. म्हणजे आज माझ्यावरती जे तक्रारी करतायत ह्या सगळ्या तुमच्या होत्या की नव्हत्या तुम्ही जाहीर सांगा. कार्यक्रमाला येत नाही, सकाळची वेळ असेल तर रात्री येणार, रात्रीची असेल तर कधी येणार माहिती नाही. तरी सुद्धा मी यांना सांगितलं की तुम्ही एक अवाक्षर काढायचं नाही, त्याचा अप्पा होईल असं करायचं नाही. कार्यक्रमाला प्रत्येक कार्यक्रमाला बोलवत नाही म्हटलं जाऊन बोलवा. ते बोलवलं तर येत नाही म्हटलं येणं न येणं त्यांचं हातात आहे. बोलवणं आपलं काम आहे. मोठे फोटो लावा, काही हरकत नाही, सगळं करा. पण एवढं केल्यानंतरही आता आपल्याला जे कळते की नुसतं निमित्त होतं, जायचं ठरतच होतं. अरे तुम्हाला हवं तरी काय, किती खा किती खायचं. एक तर ही जागा ज्या वेळेला आपली भारतीय जनता पक्षावर युती होती तेव्हा ही जागा भाजपच्या वाट्याला जायची. आणि तेव्हा तुम्ही सगळे मला सांगायचे, बाळासाहेबांना सांगायचे की साहेब हे आपल्यामुळे निवडून येत आहेत, यांची शक्ती नाहीये. पण करणार का, युती करून बसलेलो. मग इथून एक ते जे काही द्यायचे त्या पार्सल आपण दिल्लीला पाठवलं. मग जेव्हा त्यांनी युती तोडली आणि महाविकास आघाडी झाली आणि आपण जागा आपल्याकडे मागून घेतली. काँग्रेस मागत होती, आपण आपल्याकडे घेतली आणि म्हणते एवढ्या वर्षांची या शिवसैनिकांची भावना आहे, या शिवसैनिकांच्या भावनेचा आदर कधीतरी आपण करणार की नाही. जागा घेतली, आता उमेदवार काय ठरवला आपण. तो ठरवल्यानंतर तुम्ही खरंच कमाल केली. तुम्ही अक्षरशः
पूर्ण कशाची पर्वा न करता समोरून पैशाचा धबधबा होता, धबधबा. तरी सुद्धा त्या धबधब्याला न जुमानता अनेक शिवसैनिक मला माहिती आहेत की स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून जे काय रिट्टी जिंजम काय असेल, किती असणार आहे शिवसैनिकाची कमाई, तो काय मटकेवाला किंवा पाण्यामध्ये करत नाही, पण स्वकष्टाची कमाई त्याच्यात टाकून मेहनत करून नाही शब्द दिलेला आपण पाळला पाहिजे. म्हणून तुम्ही आपल्या खासदारीकडनं पहिल्या प्रथम याच्या वर्षाच्या आपल्या इतिहासात पहिल्या प्रथम आपण जागा लढलो आणि ती जागा तुम्ही निवडून आणली. ह्याची जाणीव नको. समजा जागा नसती मिळाली, झाला असता खासदार. जागा घेतली आणि उमेदवारी दिली नसती, झाला असता खासदार. आणि जर खासदार झाला नसता तर हमी भाव मिळाला असता काय? त्या भावाच नसता मिळाला. भाव कुठे आहे? कारण काहीच नाहीये. भाव खायला सुद्धा भाव असावा लागतो. अरे मेहनत घ्यायची आणि भाव तू खातोयस. काय मिळालं याला? काय दिलंस तू याला? जो शिवसैनिक केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांमुळे माझं जे मी सांगतो ते ऐकतो, हे माझं नाहीये, हे शिवसेना प्रमुखांचं निर्णय आहे. मी आहे पक्षप्रमुख, पण केवळ आणि केवळ मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे आणि मी तुमचा पक्षप्रमुख म्हणून तुम्ही मला मानता आहात, माझे आदेश मानता आहात. त्याचा दुरुपयोग हे गदडे करतायत, हे गद्दार करतायत. अगदी त्या निंदेला सुद्धा कोणी आमदार केला? 14 साली मंत्री कोणी केलं? मंत्री झाल्यानंतर जर का आपलं आणि भाजपचं व्यवस्थित जुळलं असतं तर मी आयुष्यात कधी मुख्यमंत्री होणं माझं स्वप्नही नव्हतं. त्या निवडून आलेल्या आमदारांपैकी जे सगळे आमदार म्हणाले असते त्याला मी मुख्यमंत्री करून टाकलं असतं. पण जरा कुठे काही एक अपरिहार्यता अशी आली की माझं परतीचे 2 कापले गेले. भाजपने पाठीत वार केला. पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही. जे भाजपने वचन दिलं होतं ते मोडून टाकलं. करू काय दुसरं? आणि त्यावेळेला नायगाने मला ती जबाबदारी घ्यावी लागली. पण एक गोष्ट नक्की, त्या 2.5 वर्षात सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने कोरोनासारख्या अत्यंत बिकट काळात आपण राज्य सुरक्षित ठेवू शकतो. आज ठीक आहे, आता ग्रामीण भागातली पुढच्या आठवड्यात जाणार आहे, पण शेतकऱ्याची कर्जमाफी, कर्जमुक्ती ही आपण करून दाखवली. नुसती घोषणा नाही केली, अशा अनेक गोष्टी केल्या. मग काय कमी केलं होतं शिवसेनेने? आणखी काय पाहिजे होतं? काय इकडे तिकडे गेल्यानंतर उद्या ही जागा भाजपा सोडेल? सोडणार आहे भाजप ही जागा? आज जाहीर करावं भाजपने की मिंद्या तू घे, ही जागा तुला दिली. आज जाहीर करावं भाजपाने, चला. हे रमेश, तुम्ही जे आव्हान दिलं ना, संजय तू पण आव्हान दिलं की हिंमत असेल तर पुन्हा एकदा निवडणूक लढून दाखवा. पहिलं निवडणूक लढवायला भारतीय जनता पक्षाने जाहीर करावं की ह्या गटाराला जरी निंदेकडे गेला तरी आम्ही ह्या निंदेसाठी ही जागा सोडतो, हे आज भाजपने जाहीर करावं. हे सगळं समोर दिसतंय, घटनेत ताट आहे. सगळ्या यांच्यासारखं प्रेम हे कुठल्या पक्षात मिळणार? भाड्याने दाढी मिळेल, भाड्याने गाडी मिळेल, भाड्याने खुर्ची मिळेल, पण भाड्याने जीवाला जीव देणारी माणसं नाही मिळू शकत. म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो. मी कुठेही खचलेलो नाहीये, खचू शकत नाहीये. किसानकडे असताना अनेक पाहिलेली आहेत. आणि जे माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना शिकवलं, माझ्या वडिलांनी मला शिकवलं, संकटाच्या छाताडावरती चालून जा. असेल हिंमत तर मैदानात उतर. असं पणकुटेपणाने इकडून तिकडून आणि हे एवढं सोपं नाहीये. मी परवाच्या वर्धापन दिनानिमित्त आपलं मी बोलताना ती जे क्लिप ऐकली ना उल्हास बापट यांची, तर त्यांची मुलाखत मी बघा. ते टू थर्ड म्हणून त्या सह्यांचं तसं होऊ शकत नाही. पक्षाने निर्णय घ्यावा लागतो आणि त्याला 2/3 पाठिंबा द्यावा लागतो. 2/3 लोक ही लोक म्हणजे खासदार किंवा आमदार हे निर्णय घेऊ शकत नाही. हे आता लटकले, आता लोक पडले, हे लोक पडले आणि लोक पडले. ज्याचं त्याचं नशीब. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरत होतो, काय परवडलं? लोंबकळायला तुम्हाला मजा वाटत असेल तर जा इकडे तिकडे. लोंबकळ आपले लंबक असतात. आम्ही काही करू शकत नाही. लोक येतील आणि वाजून जातील नाही का? आम्हाला काय करायचं? आज मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे.
दुसरा कोणताही पक्ष असता तर गळपटून बसला असता. पण आज तुम्ही कुठपासून कुठपर्यंत निमानी शाखा वेगळी आहे. तुमच्या मनातली जी आग आहे, गद्दारी केल्याचं जी काही शल्य आहे, आपल्याची गद्दारी झालेली आहे, विश्वासघात झालेला आहे आणि याचा सूड निवडणुकीत आपल्याला घ्यावाच लागेल. मी गद्दाराला आव्हान देतोय, गद्दार बापाला आव्हान देतोय आणि गद्दाराच्या उपऱ्या आजोबाला आव्हान देतोय की तुमचा सगळ्यात मोठा पक्ष त्या कॉर्पोरेशन तुमची मस्ती उतरवले. साधं कॉक्रोच म्हणजे धुरण, ते भाजपपेक्षा जास्त त्यांची सदस्य संख्या झाले. कुठे तुमचा मोठा पक्ष धुरणाच्या मिशा तुमच्या दाढीपेक्षा लांब झाले. कारण हा आता उद्रेक वाढत चाललेला आहे, असंतोष वाढत चाललेला आहे. तरुण आता ऐकायच्या मानसिकतेत नाहीये. आम्ही पण हिंदू आहोत, आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो, पण हर हर महादेव सुद्धा बोलतो आणि छत्रपती शिवाजी महाराज जय सुद्धा बोलतो. महाराष्ट्र जय श्रीराम बोलू, पण त्याचबरोबर जय शिवराय सुद्धा आम्ही बोलणार, हर हर महादेव सुद्धा आम्ही बोलणार. आणि एवढं करून नुसतं लोकांना वेळ नाही करणार. जे मी मागे म्हणालो होतो की हृदयात राम आणि हाताला काम न देता तुम्ही नुसतं डोकी भडकवत असाल तरी भडकलेली डोकी तुमचं सिंहासन जाळून खाक केल्याशिवाय असो. आज हे खरंच दृश्य फोटोग्राफरनी इथून तिथपर्यंत तुमच्या कॅमेऱ्यात नव्हते का बघा. ही शाखा मिळते म्हणजे हे दाखवा, गद्दाराला दाखवा, गद्दाराच्या बापाला दाखवा, गद्दाराच्या आजोबाला दाखवा दिल्लीला. आता गद्दाराच्या आजोबा आले का पोस्टरला आले गद्दार आजोबा आले, गद्दारांचे आजोबा आले, खास दिल्लीवर नाही का. आणि म्हणून मी परत एकदा त्या गद्दाराच्या आजोबाला सांगतो की उपऱ्या शिवसेनेचं नेतृत्व कोण करणार हे उपऱ्यानी ठरवू शकत नाही. तो उपरा आहे, शिवसेना ही भूमिपुत्रांची आहे आणि जी शिवसैनिक ठरवतील तोच शिवसेनेचा पक्ष प्रमुख होईल. शिवसेना प्रमुख दुसरा होणे नाही. हिंदू हृदय सम्राट अशक्य आहे. किती कोणी म्हटलं तरी हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना प्रमुख दुसरा होणार नाही. गद्दार उपऱ्या तू तुझा अध्यक्ष बघ, आमच्यामध्ये लुडबुडाला घेऊ नकोस आणि या धंद्याच्या मशालींची पंगत घेऊ नकोस. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.